नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. काल आपण तर्क आणि अनुमान या टॉपिकवर मागील प्रश्न पत्रिकेमधले काही प्रश्न आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केले. आज आपण या टॉपिकवर पुन्हा काही प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. तर प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला डिस्प्ले करेल. प्रश्न पूर्ण वाचा, विधानं वाचा, विधानांवरून आकृती काढा, वेन आकृती काढा आणि मग दिलेले निष्कर्ष सत्य आहेत की नाही ते तपासून बघा. कालच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रश्न सॉल्व्ह केले होते त्याच पद्धतीने तुम्हाला आज प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मी सर्वांना एक विशिष्ट वेळ देणारे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर 60 सेकंद 90 सेकंदानंतर मी ज्या वेळेस तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल त्यावेळेस आपलं उत्तर बरोबर आहे की नाही तपासून बघा. निष्कर्ष काढताना आपल्याकडून काय चुका झाल्या आहेत त्या चुका व्यवस्थित तपासून बघा आणि ती चूक पुढचा प्रश्न सॉल्व्ह करताना होणार नाही याची काळजी घ्या. इतकं जर व्यवस्थित तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने जर केलं तर तर्क व अनुमान हा आपल्याला खूप कठीण वाटणारा टॉपिक हा अतिशय सोपा होऊ शकतो आणि 1 मार्क सहज आपल्याला त्याच्यावर मिळतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मग आजच्या ह्या सराव सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रत्येकाने प्रश्न वाचा, पूर्ण प्रश्न वाचा, वेन आकृती काढा आणि मग त्यानंतर ठरवा की कोणते निष्कर्ष सत्य आहे. मी तुम्हाला 90 सेकंदाचा वेळ हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी देतोय. प्रत्येकाने पेपर पेन्सिलचा वापर करा. कालचं सत्र तुम्हाला जर आठवत असेल, काल आपण एक 10 ते 15 प्रश्न आपण पोलीस भरतीच्या विविध वर्षी झालेल्या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आपण चर्चा केली. तशाच प्रकारचे मिळते जुळते तशाच प्रकारचे प्रश्न आज आपण इथं घेतोय. चला. वेन आकृती काढणं ही पहिली पायरी आहे. आणि मग आलेल्या वेन आकृतीवरून निष्कर्ष तपासून बघणं ही दुसरी पायरी आहे. 3 प्रकारच्या विधानांचा वापर तुम्हाला केलेला दिसेल. सर्व, काही आणि एकही नाही. चला तर मग आपण वेन आकृती पहिल्यांदा काढू बघा. सर्व शार्क मासे आहेत म्हणजे काय होणार आहे बघा. हा एक शार्कचा वर्तुळ येईल. हा शार्कचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाणार आहे कशामध्ये, माशांच्या वर्तुळात. कोणताही मासा साप नाही म्हणजे या ठिकाणी सापचा वर्तुळ येईल आणि मासे आणि साप मध्ये काही ओव्हरलॅपिंग होणार नाही. तुमची अशी आकृती आली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणा. अशी वेन आकृती आली आहे बघा. आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष तपासायचा. पहिला निष्कर्ष, कोणताही साप शार्क नाही. तो बरोबर आहे ना. साप आणि शार्क मध्ये कोणत्याही प्रकारचं ओव्हरलॅपिंग होणार नाही कारण की तो शार्क हा माशांचा भाग आहे. हे पूर्ण बरोबर आहे. कोणताही शार्क साप नाही हे पण बरोबर आहे. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे. दोघी निष्कर्ष 1 व 2 अनुसरून करतात म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ज्यांचं ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. तर इतकं सोपं आहे बघा. इतकं सोपं आहे. 2 विधानं बघा, सूचना कशी दिली. दिलेली विधानं सत्य आहे त्याचा विचार करा आणि विधानांहून निश्चितपणे कोणते निष्कर्ष काढता येतील ते आपल्याला ठरवायचं आहे. सर्व शार्क मासे आहेत म्हणून शार्कचा एक छोटा वर्तुळ काढला आपण
आणि तो छोटा वर्तुळ मास्यांच्या वर्तुळामध्ये पूर्णपणे सामावला गेला. कोणताही मासा साप नाही, म्हणजे मासा आणि साप या दोघांच्या वर्तुळामध्ये कोणत्याही प्रकारचं ओव्हरलॅपिंग होणार नाही. म्हणजे बघा ही आकृती कशी बघा, मी तुम्हाला काल सांगताना सांगितलं होतं बघा, सर्व महाराष्ट्र सर्व महाराष्ट्र भारत आहे आणि कोणताही भारत पाकिस्तान नाही, तर कोणताही भारत पाकिस्तान नाही. आता महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे, तर तो पाकिस्तानचा भाग कधीच होणार नाही. तुम्हाला समजतंय अशी मी आशा करतो आणि पुढचा प्रश्न तुमच्यासाठी देतोय. चला पुढचा प्रश्न प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्नाला जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतोय, पेपर पेन्सिल वापरा. चुका झाल्या तर चालतील. जो चुकतो तोच शिकतो. चुका करा, परंतु केलेल्या चुका पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू नका, त्या दुरुस्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या झालेल्या चुकांची दुरुस्ती कराल, त्यावेळेसच तुमचा स्कोर वाढेल, स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाल. चला पुढचा प्रश्न पुन्हा मी 2-5 मिनिटाचा वेळ देतोय, व्यवस्थित वाचा. विधान वाचा. सूचना बघा, सूचना काय दिलेली आहे, सूचनेकडे पण लक्ष द्या. म्हणजे सरावामध्ये सूचना वाचा, परीक्षेमध्ये फारशी सूचनांकडे लक्ष देत नाही आपण, आणि म्हणून ऍटलीस्ट सरावामध्ये तरी सूचना वाचा. तुम्हाला प्रत्येक प्रश्न लिहिता येईल एवढा देखील वेळ मी तुम्हाला देतोय, आणि प्रत्येकाने मी आग्रह धरेल, प्रत्येकाकडनं आग्रह आहे माझा की प्रश्न देखील तुम्ही लिहा. वेन आकृती व्यवस्थित काढा मित्रांनो. म्हणजे आपण आता याचा आपण सोबत सराव करतोय असं समजा. सुरुवातीला तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी 2-3-5 मिनिटाचा वेळ लागत असेल तर लागू द्या. सुरुवातीला तुमचं उत्तर बरोबर येतंय की नाही याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, आणि मग नंतर आपलं लक्ष आपल्याला वेळेकडे घेऊन जाता येईल. कारण की वेळ आणि अचूकता ह्या दोघं गोष्टी महत्वाच्या आहेत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. चला, 1 आणि 2 क्रमांकांची 2 निष्कर्षांनंतर 2 विधाने दिलेली आहेत. विधाने सत्य आहेत असे गृहीत धरून जी सामान्य ज्ञात तथ्यांशी भिन्न आहेत, तरी विधानांवरून कोणते निष्कर्ष आहेत, तर ते आपल्याला कोणते अनुसरून करतात ते ठरवायचं. सर्व राण्या राजे आहेत, म्हणजे या 2 विधानांवरून आपल्याला काय करायची, आकृती काढायची. चला काढा विद्यार्थी मित्रांनो. सर्व राण्या, सो राण्यांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाणार आहे कशामध्ये, राजांच्या वर्तुळात. आणि काही राजे एक्का आहेत, म्हणजे राजे आणि एक्का हे दोघं वर्तुळ एकमेकाला ओव्हरलॅप असतील. आता नेता बनू नका. नेता बनू नका म्हणजे मला काय म्हणायचं आहे की एक्क्याचा वर्तुळ राण्यांशी ओव्हरलॅप करू नका. हा, लक्षात घ्या. आता मग ही आकृतीवरून मला कोणते निष्कर्ष सत्य, काही राजे राणी आहेत का, हो दिसतायत ना, कारण की राजांचा एवढा मोठा वर्तुळ आहे,
त्याच्यातला काहीसा भाग राण्यांनी व्यापला आहे, म्हणजे बरोबर आहे, काही राजे राण्या आहेत. काही राण्या एका आहेत का? सर्व राण्या एका आहेत का? सर्व राण्या एका असतील तर उत्तर म्हणजे अशी आकृती दिसायला पाहिजे होती. राण्यांचं वर्तुळ पूर्णपणे एकाच्या वर्तुळात जायला पाहिजे होता. पण आपल्याला या आकृतीमध्ये तसं दिसतंय का? तसं दिसत नाहीये. म्हणजे निष्कर्ष 2 सत्य नाहीये. म्हणजे तुमचं उत्तर येईल फक्त 1 अनुसरून करतो, पर्याय क्रमांक 3. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं असेल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. इतकी साधी सोपी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. एव्हाना याच्यापेक्षा सोपा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मी एक थोडीशी वरची डिफिकल्टी लेवल मुद्दाम घेतलेली आहे. वरच्या डिफिकल्टी लेवलचा तुमचा जर सराव झाला तर सहज तुम्ही याच्या खालोखाल येणाऱ्या काठिण्य पातळीचे प्रश्न सहज सॉल्व्ह करू शकाल. सहजतेने आणि कमी वेळात सॉल्व्ह करू शकाल, हे महत्वाचं आहे. समजलंय सर्वांना? व्यवस्थित लिहून घ्या. मी निष्कर्ष का चुकीचा आहे हे देखील तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. म्हणजे बघा, आता हे पहिला निष्कर्ष कसा आहे बघा, जर मी असं म्हटलं ना की सर्व महाराष्ट्र भारत आहे, तर आपण नक्की याच्यावरून असं म्हणू शकतो ना रे मित्रांनो की काही भारत महाराष्ट्र आहे. येस ऑर नो? काही भारत महाराष्ट्र आहे असं म्हणू शकतो आपण. तेच तर आहे इथे बघा. सर्व राण्या राजे आहेत म्हणजे काही राजे काय असतील? राण्या असतील. राणे आहेत किंवा असतात. तर पहिला निष्कर्ष सत्य आहे. चला पुढचा प्रत्येकाने करा. आता बघा 3 विधानं दिलेले आहेत. प्रश्न थोडासा लांबलचक वाटतोय तुम्हाला, घ्या वेळ घ्या. 3 विधानं दिले तुम्हाला. 3 विधानांच्या आकृत्या काढा. त्यावरून तुम्हाला निष्कर्ष दिलेत. मग वेन आकृती जी काढली आपण त्याच्या मदतीने कोणता निष्कर्ष पूर्णपणे सत्य आहे ते आपल्याला ठरवायचंय. चला. ही स्टँडर्ड प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. तर्क आणि अनुमान याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं सिलॉजिझम. आता तुम्ही SSC स्टाफ सिलेक्शन CHSL ची परीक्षा देणार आहेत. त्या परीक्षेमध्ये देखील तर्क आणि अनुमान याच्यावर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारले जातात. बँकिंग एक्झाम्स तुम्ही जर बघितलं तर बँकिंग एक्झाम मध्ये देखील 5 मार्काला प्री अँड मेन्स दोघं परीक्षांमध्ये फेज 1 आणि फेज 2 दोघांमध्ये तुम्हाला 5 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. मग बँक क्लर्क, बँक PO, बँक स्पेशलिस्ट ऑफिसर, RBI B ग्रेड या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला तर्क आणि अनुमान याच्यावर प्रश्न विचारला जातो. 3 विधानं दिलेत म्हणून घाबरून जाऊ नका. आकृती त्याच पद्धतीने काढा ज्या पद्धतीने आपण आकृती काढायचं शिकलोय. तुम्ही एवढ्या वेळामध्ये प्रश्न लिहू देखील शकतात. लिहिण्यासाठी पण वेळ मी तुम्हाला देतोय. बघा आता काय म्हणतोय. चला करूया आपण. आशा करतो की तुमचं झालं असेल. बघा, सर्व पेन पुस्तके आहेत. विधानांच्या प्रकारामध्ये काहीच फरक पडत नाही.
सर्व पेन पुस्तके म्हणजे पेनाचं वर्तुळ पूर्णपणे सामावला गेला. कशामध्ये? पुस्तकांच्या वर्तुळामध्ये. हा. नंतर सर्व पुस्तके कादंबरी आहेत म्हणून पुस्तकांना पूर्णपणे सामावून घेणारा एक वर्तुळ येईल, तो कादंबरीचा असेल. आणि सर्वच कादंबऱ्या चांगल्या आहेत. क्या बात आहे. तर अशा पद्धतीने बाहेरचा वर्तुळ चांगल्याचा येणार आहे. अशी तुमची आकृती आली असेल तर यस म्हणा. चला, सुंदर आकृती आली. तिघ वर्तुळ एकमेकाला ओव्हरलॅप करणारे आले. मग आता याच्यामध्ये बघा, काही कादंबऱ्या पेन आहेत का? आहेत ना. कादंबऱ्यांचा एवढा मोठा वर्तुळ आहे त्याच्यातला, बघा कादंबऱ्यांचा हा वर्तुळ आहे. या कादंबऱ्यांच्या वर्तुळातला हा काहीसा भाग पेनने व्यापलेला आहे, म्हणजे बरोबर आहे. नंतर सर्व पुस्तकं चांगली आहेत का? आहेत ना. कारण पुस्तकांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला गेलाय चांगल्यामध्ये, म्हणजे हे पण सत्य आहे. म्हणजे 1 व 2 दोन्ही अनुसरून करतात, म्हणून तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तुमचं देखील उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा विद्यार्थी मित्रांनो. खूप सुंदर प्रोसेस आहे. म्हणजे या ठिकाणी जरी तुम्हाला 3 विधानं दिलेले असले तरी आपल्याला घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही. आपण जो कन्सेप्ट शिकलो आहे, ज्या संकल्पना आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तर्क आणि अनुमानाच्या घेतल्या होत्या, त्याच्याशी जर आपण बांधील राहिलो, ते व्यवस्थित आपण फॉलो केलं, तर आपला प्रश्न हा चुकूच शकत नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. चुकूच नाही शकत. लक्षात घ्या. हा, हे नक्की आहे की या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सरावाची नितांत गरज आहे. नितांत गरज आहे. समजतंय सर्वांना? बघा आकृत्या बघा. ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित प्रामाणिकपणे आकृत्या काढल्या आहेत ना, कालचा सराव केलेलं काम, आजचं सराव केलेलं काम, किती साऱ्या आकृत्या जमा झाल्या आहेत. एवढ्या आकृत्या तुम्ही कधीच काढल्या नव्हत्या विद्यार्थी मित्रांनो. आपण जर शिस्तीने प्रामाणिकपणे जर काम करत गेलो, तर पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की आपण मागे किती काम करून ह्या प्रवास पूर्ण केलाय. सराव महत्वाचा आहे. सरावाला पर्याय नाही. आणि म्हणून हा टॉपिक आपल्याला नवीन वाटतो, थोडासा संभ्रमात टाकणारा असतो, म्हणून मी याचे 3रं सत्र घेतलंय. पहिल्या सत्रात फक्त संकल्पना आपण चेक केल्या, संकल्पना समजून घेतल्या, त्याच्यावरच्या भरपूर आकृत्या आपण काढल्या. कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला हा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला की हो, तर्क आणि अनुमानावर प्रश्न विचारला जातो. 2023 मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये तर्क आणि अनुमान याच्यावर प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे 2024 मध्ये देखील हमखास तुम्हाला याच्यावरचा प्रश्न येणार आहे. हमखास प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने या टॉपिक कडे तुम्ही बघा. चला, पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. 3 निष्कर्ष 3 विधान, 3 निष्कर्ष 3 विधान आणि मग तुम्हाला पर्याय दिलेत. चला, विधान 4 असोत 5 असोत, घाबरून जायचं नाहीये. वेन आकृती आपल्या नेहमीच्या संकल्पनेना धरूनच काढायची आहे. बरं, याच्यामध्ये 3 प्रकारच्या विधानाच्या व्यतिरिक्त कोणतंही विधान येत नाही. सर्व, काही आणि एकही नाही, बस.
ज्यांचं ज्यांचं झालं असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणा. आता नकारात्मक विधान आलंय बघा इथे. विधानांमध्ये नकारात्मक विधान आहे. चला, नकारात्मक विधान जिथं आलं असेल त्या दोन संज्ञांचे वर्तुळ एकमेकांपासून बाजूला ठेवा. त्यांच्यामध्ये कोणताही भाग सामायिक भाग येणार नाही. कोणताही भाग त्यांच्यामध्ये सामायिक नसेल, लक्षात घ्या. या ठिकाणी दिसतंय आपल्याला कोणताही कावळा कबूतर नाही. तर हा वर्तुळ मी कावळ्याचा वर्तुळ काढणार आहे आणि हा वर्तुळ कबुतराचा असणार आहे. आता कबूतर आणि कावळा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सामना नसेल बघा. सर्व चिमण्या कावळ्या आहेत, म्हणजे इथं तिथं वर्तुळ काढला बघा मी चिमण्यांचा, सर्व चिमण्या. आणि काही चिमण्या पक्षी आहेत, तर चिमण्या आणि पक्षी यांचा वर्तुळ असा ओव्हरलॅप असेल. अशी तुमची बघा, कठीण आहे जरा हा. मी पुन्हा सांगतो बघा ही आकृती कशी काढली आपण. आपण या ठिकाणी म्हटलंय कोणताही कावळा कबूतर नाही, तर हा कावळ्याचा वर्तुळ काढला आपण आणि हा कबुतराचा वर्तुळ. नंतर सर्व चिमण्या कावळ्या आहेत, तर हा चिमण्यांचा वर्तुळ इथं ठेवला. आणि काही चिमण्या पक्षी आहेत, तर पक्षी हा वर्तुळ चिमण्यांशी जेव्हा मी ओव्हरलॅप करेल तेव्हा तो कावळ्याच्या वर्तुळाशी ओव्हरलॅप होऊन जाणार आहे. ही आकृती तुम्हाला समजली आहे सर्वांना? ही आकृती समजली आहे. आता बघा, कोणतीही चिमणी कबूतर नाही, बरोबर आहे ना. आता चिमणीचा वर्तुळ तुम्ही वाढून वाढून किती वाढवू शकाल, तो कावळ्याच्या वर्तुळापर्यंत आणू शकाल. पण कावळा आणि कबूतर यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साम्य नसेल, तर चिमणी आणि कबूतर मध्ये पण नसेल. म्हणून पहिला निष्कर्ष सत्य आहे. कोणताही पक्षी कबूतर नाही असं काही नाहीये. पक्षाचं वर्तुळ कबुतराशी ओव्हरलॅप करू शकतो आपण, तर हा निष्कर्ष सत्य नाहीये. काही पक्षी कावड्या आहेत ना बघा. कावड्यांचा वर्तुळ आणि पक्षाचा वर्तुळ इथं ओव्हरलॅप झालाय. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? 1 व 3 अनुसरून करतात. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. चला, हा प्रश्न थोडासा डिफिकल्टी लेवलचा होता विद्यार्थी मित्रांनो. थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढलेली दिसेल तुम्हाला, परंतु खूप सुंदर प्रश्न होता, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्ही डील करायला लागले, तर तुम्ही राज्यसेवेचे प्रश्न देखील सॉल्व्ह करू शकतात. चला, पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय. प्रश्न करत असताना, अनुमान काढत असताना मी काय पद्धत वापरतोय याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. संभ्रम असेल तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करा. आपल्या वर्गामध्ये एखादा व्यक्ती, एखादा मुलगा, एखादा मुलगी खूप चांगल्या प्रकारे या टॉपिकला समजून असेल, तर त्यांच्या जवळ जाऊन बसा, त्यांची मदत घ्या. परंतु तो अर्धवट सोडू नका. अर्ध नॉलेज, अर्ध ज्ञान फार घातक असतं. हाफ नॉलेज इज डेंजरस. बरं, तो पूर्ण समजून घेण्यासाठी तुम्हाला तासन तास लागणार नाहीये. काही मिनिटांचा कालावधी, 10-15 मिनिटांचा. बरं, तुम्हाला कोणाची मदत घ्यायची नसेल, तर आतापर्यंत हे 3रं सेशन आहे. जिजाऊच्या चॅनलवर जा. त्यावर तुम्हाला संकल्पनांवर आधारलेलं, किंवा तुम्ही ज्या ग्रुपचे मेंबर आहात त्या ग्रुपवर तुम्ही ऑलरेडी बघाल मागच्या 2-3 दिवसामध्ये जे व्हिडिओ शेअर केले गेले आहेत, ज्या व्हिडिओच्या लिंक शेअर केल्या गेल्या आहेत, त्या तर्क आणि अनुमानाच्या लिंक आहेत. ते पुन्हा एकदा बघा, प्रोसेस फॉलो करा, संकल्पना पूर्ण समजून घ्या. अर्ध अपूर्ण संकल्पना समजून
लगेच प्रश्न सॉल्व्ह करण्याकडे धाव घेणं हे चुकीचं आहे. मध्ये अडकून जाल. स्वतःला अभिमन्यू करून घेऊ नका. चक्रव्यूह मध्ये अडकून जाल. लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. प्रत्येकाने करा विद्यार्थी मित्रांनो. विधान वाचा, विधानांवरून आकृती काढा आणि मग निष्कर्ष तपासून बघा आणि योग्य तो पर्याय निवडा. तुम्हाला थोडस असं रिअलाइज होईल बघा की तुमचा आकृत्या काढण्याचा वेग वाढलाय आता. निष्कर्ष काढण्यासाठी देखील खूप काही त्रास घ्यावा लागत नाहीये. आणि ह्या दोघं गोष्टी तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तुमचा सराव योग्य दिशेने चाललाय. योग्य दिशेने प्रवास सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. जे विद्यार्थी मित्र दिशा भरकटले असतील त्यांनी पुन्हा स्थिरस्थावर व्हा. संकल्पना शिका. एकदा का संकल्पना तुमच्या ध्यानात आली तर हा प्रश्न इतका सोपा होणार आहे बघा. याच्यापेक्षा सोपा प्रकार नाही परीक्षेमध्ये. हा सर्वात सोपा प्रकार. चला करा, कंप्लीट करा. आकृती काढा, निष्कर्ष तपासा आणि योग्य पर्याय निवडा. चला पहिला काय म्हणतोय बघा, सर्व टी एन आहेत. सर्व टी एन आहेत याचा अर्थ काय होतो? सर्व टी एन आहेत म्हणजे टी चा वर्तुळ असेल तो पूर्णपणे सामावला जाईल कशामध्ये? एन चा वर्तुळामध्ये. कोणताही एम एन नाही. सो एम आणि एन यांच्यामध्ये काही साम्य नसणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की प्रत्येक जण जे व्यक्ती व्हिडिओ लेक्चर आता ऐकतायत त्या प्रत्येकाची ही आकृती सारखी आली आहे, अशीच आली आहे. सर्व टी एम आहेत तर टी आणि एम मध्ये काही संबंध येणार नाही, तर सर्व तर विषयच नाही हा गेला. काही टी एम नाहीत, नाहीत असा शब्द येणारच नाही, तर हा पण त्या ठिकाणी गेला. तर काही टी एम नाहीत तर हा आपण घेऊ शकतो. काही टी एम नाहीत हा तुम्ही घ्या. ओके. ते का म्हणतो बघा मी काही टी एम नाहीत असं का म्हणतोय बघा. समजा मी याच्यातले एवढे टी उचलले, एवढे टी उचलले, ठीक आहे, हे टीच आहेत. एवढे टी उचलले आणि पण हे जे टी उचलले ना हे टी, तर हे काय आहेत बघा, काही टी येते. याच्यातले काही टी उचलले आहेत आणि ते कधीच एम नाही आहेत, कधीच एम नाही. लक्षात घ्या ना. थोडासा डिफिकल्टी लेवलचा प्रश्न होता, पण तरी सुद्धा ज्यांनी उत्तर 4 दिलंय, पर्याय क्रमांक 4 उत्तर दिलंय त्यांचं मी अभिनंदन करतो. राज्यसेवेच्या लेवलचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवेच्या लेवलचा प्रश्न आहे. ओके. चला पुढचा प्रश्न करा सर्वांनी. प्रश्न लिहिण्यासाठी देखील मी वेळ देतोय.
योग्य ती वेन आकृती काढा. आता दोनच विधान आहे बघा. सर्व बाटल्या प्लास्टिक आहेत, तर बाटल्यांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल प्लास्टिक मध्ये. आणि काही पिशव्या प्लास्टिक आहेत. आता थोडस तुम्ही असं बघा, आता त्याच प्रकारच्या वेन आकृती निघतायत. आकृत्या वेन आकृत्या सारख्या निघायला लागल्या आता. सराव महत्वाचा आहे. मग निष्कर्ष काय म्हणतो बघा, काही पिशव्या बाटल्या नसतात, काही प्लास्टिक पिशव्या नसतात, काही प्लास्टिक पिशव्या नसतात. आता बघा, लक्षात घ्या, एक महत्वाचा नियम या ठिकाणी लिहून घ्या. महत्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. ज्या वेळेस सर्व विधाने सकारात्मक असतील, अशा वेळेस नकारात्मक निष्कर्ष कधीच सत्य होत नाही. महत्वाचा नियम आहे, लिहून घ्या. याच्यासाठी तुम्हाला वेन आकृती देखील काढायची गरज नाही. आता बघा, हा पण पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. इथं पण सकारात्मक, पण इथं नकार आहे, नकार आहे. आपल्याला दोघं विधानं जे दिले होते, तो दोघं विधानं सकारात्मक होते, पण निष्कर्षामध्ये देताना दोघं निष्कर्ष हे नकारात्मक आहेत. आणि त्यावेळेस मग दोघं अनुसरून करत नाहीत, कोणतेही निष्कर्ष अनुसरून करत नाही. त्याच्यासाठीचा हा नियम महत्वाचा आहे. ज्या वेळेस दोघं किंवा दिलेली सर्व विधानं सकारात्मक असतील, तर नकारात्मक निष्कर्ष कधीच सत्य होत नाही. नकारात्मक निष्कर्ष सत्य होत नाही, विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. हा प्रश्न समजलाय सर्वांना? ओके, चला करूया, पुढचा प्रश्न करूया आपण आता. चला, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे. दोन प्रश्न उरलेत, चला पटकन प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. वेन आकृती काढा. चला, कोणतेही मांजर माकड नाही, म्हणजे मांजर आणि माकड यांचं वर्तुळ एकमेकापासून लांब राहील, यांच्यामध्ये काही साम्य नाहीये. आणि कोणतेही माकड गाय नसते, तारा इथे गाय येणार आहे बघा. तर तिघ वर्तुळ एकमेकापासून लांब आहेत.
कोणतीही मांजर गाय नाही. आता मांजर आणि गाय याच्यामध्ये इथं नकारात्मक आहे बघा. पण गाय आपण मांजराला ओव्हरलॅप करू शकतो. येस, म्हणजे ह्या सकारात्मक या ठिकाणी सत्य होणार नाही. काही गायी माकडे आहेत. गायी आणि माकडे काही होणारच नाही, हे पण सत्य नाही. म्हणून कोणतेही निष्कर्ष अनुसरून करत नाही. कोणतेही निष्कर्ष 1 किंवा 2 अनुसरून करत नाहीत. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 3 येणार आहे. चला, शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण करूया. 3 विधानं दिली आहेत. पटकन चला. तीन विधानं दिलेत बघा. काही पुस्तके पेन्सिल आहेत, म्हणजे पुस्तके आणि पेन्सिल याचं वर्तुळ ओव्हरलॅप असेल. सर्व पेन्सिल शार्पनर आहेत, म्हणजे पेन्सिलचा वर्तुळ पूर्णपणे चालला गेला शार्पनर मध्ये. आणि सर्व पुस्तके बॅग आहेत. सर्व पुस्तके म्हणजे पुस्तकांचा वर्तुळ पूर्णपणे चालला गेला बॅग मध्ये. मग आता काही बॅग शार्पनर आहेत का? आहेत ना. बॅग आणि शार्पनर यांचं वर्तुळ ओव्हरलॅप आहे, सत्य आहे. काही पुस्तके, काही शार्पनर पुस्तके आहेत का? आहेत. पुस्तके आणि शार्पनरचा ओव्हरलॅप आहे. काही शार्पनर पेन्सिल आहेत का? हे पण आहेत. तर तिघं अनुसरून करतायत. 1 व 3, 1, 2 व 3 तिघं अनुसरून करतात. मला पूर्ण खात्री आहे की तुमचा हा शेवटचा प्रश्न, याची वेन आकृती देखील तुमची बरोबर आली असेल आणि त्याच्यावरून काढलेलं विधान देखील बरोबर आले असतील. निष्कर्ष देखील बरोबर आले असतील. आता तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली, लक्षात घ्या. पहिल्या प्रश्नामध्ये तुमचं वेन आकृती काढण्याचा वेळ आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तुमचं वेन आकृती काढण्याचा वेळ याच्यामध्ये बराच फरक पडला. पहिला प्रश्न तुमचा सॉल्व्ह करण्याचा वेळ आणि शेवटचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा वेळ याच्यामध्ये बराच फरक पडला. शेवटच्या प्रश्नाला तुम्हाला खूप कमी वेळ त्या ठिकाणी लागलेला आहे. माझ्या मताशी सहमत असाल तर यस म्हणा. शेवटचा प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला खूप कमी वेळ लागला विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, सराव महत्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण तर्क आणि अनुमान हा टॉपिक या ठिकाणी संपवलेला आहे. 3 सत्र आपण याच्यावरचे घेतले. एक संकल्पनांवर आधारित असलेलं सत्र, नंतर PYQ वर आधारित असलेलं सत्र, आणि हे आजचं सत्र की ज्याच्यामध्ये थोडेसे प्रश्न आपल्याला काठिण्य पातळीचे काही प्रश्न शेवटचे होते. नक्की तुम्ही या प्रश्नांकडे व्यवस्थित बघा. समजलं नाही तर पुन्हा पुन्हा बघा आणि याच्यामध्ये परफेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. आशा करतो की तुम्हाला आजचं हे सत्र व्यवस्थित समजलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.